तुमच्या फेसवरती पिंपल, ॲक्ने येत असतील किंवा तुमची त्वचा ऑइली कॉम्बिनेशन असेल, तर त्या स्किनसाठी कोणते स्किन केअर रूटीन असेल किंवा कोणते प्रोडक्ट यूज केले जातील, तर ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की मंडळी, मी शिवानी आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. इथे तुम्हाला मेकअप, स्किन केअर, DIY आणि फॅशन अशा वेगवेगळ्यांवरती विषयांवरती मी व्हिडिओज घेऊन येत असे. जर तुम्हाला माझ्या या विषयांवरती रस असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आयकॉनचं बेल बटन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला कळेल की मी हा व्हिडिओ कधी अपलोड. मी हा जो व्हिडिओ आहे 3 भागात कंप्लीट केला आहे. पहिल्या भागात मी सांगणार आहे तुम्ही तुमची जी स्किन आहे ती कोणत्या टाईपमध्ये मोडते, जसं की ऑइलीमध्ये, कॉम्बिनेशन किंवा ड्राय, आणि ते ऑइल कसं निर्माण होतं मी शॉर्टमध्ये सांगणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मी ह्याचा एक सेपरेट लॉंग व्हिडिओ बनवावा तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. दुसऱ्या भागात मी सांगणार आहे आपली स्किन ऑइली का होते आणि आपल्या फेसवरती पिंपल, ॲक्ने का येतात, त्याची काय कारणं असू शकतात. आणि तिसऱ्या भागात सांगणार आहे तुमचं स्किन केअर रुटीन कसं असावं आणि कोणते प्रोडक्ट यूज करावे यासाठी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमची त्वचा ऑइली असण्याचं अनुवंशिकता म्हणजे जेनेटिक हे एक महत्त्वाचं कारण आहे. इतरांच्या स्किनपेक्षा तुमची जी ऑइली स्किन आहे जास्त मॉइश्चर निर्माण करते. जर तुम्ही नोटीस केलं असेल, तुम्ही जर एखाद वेळी जर तुम्ही आरशासमोर गेलात आणि तुमच्या ह्या नोजच्या बाजूला छोटे खड्डे किंवा मोठे खड्डे दिसत असतील तर त्याला हे ॲक्ने म्हणतात. ते येण्याचं कारण म्हणजे सीबम नावाचं तेल नैसर्गिकरित्या नवीन त्वचा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. त्याचे सुद्धा 3 लेयर असतात आणि भरपूर आवरणांनी आपली त्वचा बनलेली असते. शेवटच्या आवरणातून भरपूर तेल निर्माण होत असतं आणि कितीही तेल निर्माण होत असताना मोठी छिद्रे झाली तरी ती अडकून राहतात. त्याला क्लॉग पोर्स असं म्हणतात. तिथे मग बॅक्टेरिया, इन्फेक्शन, पिंपल असं होत असतं. नंबर 1, स्किन तुमची ऑइली, ड्राय किंवा कॉम्बिनेशन आहे हे कसं ओळखायचं मी ते सांगते. जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या आरशासमोर जा आणि जर तुमच्या पूर्ण फेसवरती जर ऑइल, तेल असं निर्माण झालं असेल तर ती ऑइली स्किन. जर तुमच्या टी झोनवरती म्हणजे नाकावरती, कपाळावरती आणि या हनुवटीवरती किंवा ओठांच्या आजूबाजूला जर तेल निर्माण झालं असेल त्याला कॉम्बिनेशन स्किन म्हणतात. जर तुमच्या फेसवरती काहीच तेल दिसत नसेल, फक्त ड्राय ड्राय कोरडी त्वचा दिसत असेल त्याला कोरडी त्वचा असं. किंवा तुमचं जे फाउंडेशन आहे घसरत असेल, पसरत असेल आणि तुमच्या फेसवरती पूर्णपणे ऑइल निर्माण झाला असेल त्या फाउंडेशन मध्ये, तर ती तुमची त्वचा आहे ऑइली स्किन. नंबर 2, तेलकट त्वचेची कारणं काय आहेत आणि ते मुळातून जर तुम्ही कमी केलं तर तुमच्या फेसवरील ऑइलचं प्रमाण हे कमी होतं. ॲक्ने, पिंपल हे सुद्धा कमी होतात. नंबर 1, हॉर्मोन्स. नंबर 2, स्ट्रेस. नंबर 3, डाएट. आणि नंबर 4, हायड्रेशन. हॉर्मोन्सबद्दल मी थोडक्यात सांगते. हॉर्मोन्समध्ये 2 टाईपचे प्रकार असतात, एक एस्ट्रोजन आणि एक टेस्ट्रोजन. स्त्रियांमध्ये टेस्ट्रोजन जर वाढलं आणि एस्ट्रोजन कमी झालं तर हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात. आपलं हॉर्मोन्स जर इम्बॅलन्स झालं तर आपल्याला पाळी वेळेत येत नाही, आपल्या फेसवरती तेल जास्त निर्माण होतं किंवा पाळी जवळ आली असेल तर आपल्या फेसवरती असे पिंपल्स निर्माण होतात, छोटे छोटे पिंपल्स येतात. किंवा जर तुमच्या औषधं चालू असेल त्याचा सुद्धा आपल्या हॉर्मोन्सवरती परिणाम होतो. हे सर्व हॉर्मोन्स इम्बॅलन्स होण्याचे प्रकार आहेत. जर तुम्ही पौष्टिक पदार्थ खाल्ले नाही तर ते तुमच्या फेसवरती कसे दिसणार, त्याच्यामुळे तुम्ही काही पदार्थ अवॉइड करायचे, जसे की दुग्धजन्य पदार्थ, बेकरीचे पदार्थ, फ्राईज, ऑइलमध्ये तळलेले पदार्थ, हे सर्व पदार्थ अवॉइड करायचे. तळलेले पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर तुमच्या फेसवरती जास्त ऑइल निर्माण होते. त्याऐवजी तुम्ही फायबर किंवा प्रोटीन असलेले पदार्थ सेवन केलेत, पदार्थ खाल्ले, जसे की सलाड, कोशिंबीर किंवा फ्रूट्स. जर तुमचे जे ताट आहे
रंगीबेरंगी पदार्थांनी भरलेलं असेल आणि जर तुम्ही त्याचं सेवन केलं तर तुमच्या फेसवरती जे पिंपल्स आहेत कमी प्रमाणात निर्माण होतील आणि तुमच्या फेसवरती ऑइल सुद्धा कमी. तिसरा म्हणजे हायड्रेशन. तुम्ही जर जास्त केमिकल किंवा हार्श असलेले प्रोडक्ट यूज करत असाल, फेसवॉश वापरत असाल, तर तुमची जी त्वचा आहे पूर्णपणे कोरडी होऊन जाते. तुमच्या फेसवरचं जे ऑइल आहे ते पूर्ण निघून जातं आणि जास्त ऑइल निर्माण होतं. त्यामुळे हार्श केमिकल असलेले प्रोडक्ट यूज करू नका. तुम्हाला कोणी सांगत असेल की जास्त पाणी पिऊ नका, स्किन केअर रुटीन फॉलो करू नका, तुमच्या स्किनवरती जास्त काही लावू नका, तर हे अगदी चुकीचं उत्तर आहे. तुम्ही डेली स्किन केअर रुटीन फॉलो केलं पाहिजे, जास्त पाणी प्यायलं पाहिजे, तुमच्या स्किन टाईप प्रमाणे प्रोडक्ट यूज करा, फॉलो करा. हायड्रेशन हे ऑइली स्किनसाठी सुद्धा महत्वाचं. आपला सर्वात आवडता भाग म्हणजे शेवटचा भाग, स्किन केअर रुटीन आणि प्रोडक्ट्स म्हणजे CTM, क्लिन्झिंग, टोनिंग अँड मॉइश्चर. पहिला म्हणजे फेस वॉश. फेस वॉश वापरताना तुम्हाला तो तुमच्या स्किन टाईप प्रमाणे निवडायचा आहे. तुमची त्वचा ऑइली आहे तर तुम्हाला जेल बेस्ड आणि वॉटर बेस्ड फेस वॉश वापरणं गरजेचं आहे. नंतर तो ऋतूप्रमाणे तुम्ही तुमचा जो फेस वॉश आहे चेंज करू शकता. आणि लक्षात ठेवा, आपल्याला फक्त 30 सेकंदच हा फेस वॉश आपल्या फेसवरती ठेवायचा, त्याच्यानंतर आपला फेस जो आहे तो धुवून टाकायचा आहे. मी काही प्रोडक्ट्स रिकमेंड करते, ते खूप चांगले प्रोडक्ट्स आहे. जसं की सेटाफिलचा एक प्रोडक्ट्स आहे, जसं की सेरावेचा आहे आणि एव्हेन्यूचा. हे 3 प्रोडक्ट मी तर यूज करून बघितले, ते खूप छान प्रोडक्ट्स आहेत. ते तुम्ही यूज करू शकता किंवा ऑनलाईन सर्च सुद्धा करू शकता. जसं की नायकावरती सुद्धा तुम्ही हे प्रोडक्ट सर्च करू शकता किंवा अजून खूप छान छान प्रोडक्ट्स आहे, ते तुम्ही यूज करू शकता. दुसरं म्हणजे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर सुद्धा आपल्याला आपल्या ऑइली स्किनवरती जेल बेस्ड आणि वॉटर बेस्ड असंच यूज करायचं आहे. आपल्या पॅकवरती एक्सेस ऑइल रिमूव्ह किंवा ऑइल कंट्रोल असं लिहिलेलं असतं, तेच मॉइश्चरायझर आपल्याला यूज करायचं आहे. एक न्यूट्रिजन हायड्रो बूस्ट हे एक प्रोडक्ट चांगला आहे. सेटाफिलचे पण चांगले आहेत. परत डॉट अँड की, प्लम हे सर्व सुद्धा प्रोडक्ट चांगले आहेत, तर तुम्ही यूज करा. मॉइश्चरायझर आणि क्लिन्झिंग तर झालं. त्यातला मधला भाग म्हणजे टोनिंग. टोनरसाठी तुम्ही रोज वॉटर यूज करू शकता. नाहीतर तुम्ही एक स्वच्छ पाण्यात बर्फ लावून दुसऱ्या दिवशी तुम्ही तो ॲज अ टोनर म्हणून यूज करायचा. काय करायचं, तुमच्याकडे जर मऊ कपडा असेल तर त्याच्यामध्ये तो बर्फ टाकायचा आणि तुमच्या फेसवरती फक्त डॅब डॅब करायचा. तुम्हाला तुमचे जे पोर्स आहेत ते छोटे होताना दिसेल, कमी होताना दिसेल. जास्त हार्श असलेलं टोनर वापरायचं नाही. ऑइली स्किनवाल्यांनी मास्क कोणते वापरायचे? हायड्रेशन पेक्षा क्लीन होणारे किंवा ऑइल कंट्रोल करणारे मास्क वापरावे किंवा क्लेम मास्क वापरला सुद्धा तरी चालेल. हे जे मास्क आहे आठवड्यातून 2दा वापरायचे आणि मास्क वापरून झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाही. अशा प्रकारे हे ऑइल स्किनचं रुटीन होतं. तुम्ही हे नक्की फॉलो करा. तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना नक्की शेअर करा. माझ्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. बाय.